आता मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत कसबा पेठचे आमदार हेमंत सर आहे. सर, काय सांगाल सर, आजचा पालखी सोहळा होतोय? रामकृष्ण हरी. शेकडो वर्षांची असणारी परंपरा, आपल्या विठुरायांची जी वारी असते त्याला ज्ञानोबा तुकोबा अनेक संतांच्या पालख्या या सगळ्या ठिकाणांत जात असतात, पंढरीला जात असतात. पुण्यातून आता ज्ञानोबांची तुकोबांची पालखी ही वर्षानुवर्ष येत असते. आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये त्याचा मुक्काम असतो. त्या साधू संत याचा घरी तोच दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे पुणेकर अतिशय भक्तिभावाने येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्यांना त्यांची अन्नाची सेवा असू, त्यांची चरण सेवा असू, त्यांच्या आरोग्याची सेवा असू, अतिशय उत्तम पद्धतीने करत असतात. अध्यात्म हे आपल्या भारताचं एक मोठं शक्तिस्थान आहे. त्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून या विश्वाचा गुरु होण्याचं स्वप्न आपण बघतोय आणि आपल्या ज्ञानोबांनी विश्व शांतीचा पसायदान आपल्याला दिलेला आहे. अशा माऊलींच्या तुकोबाच्या वारीची आपल्याला सेवा करायला मिळते, हे आपल्या जन्माजन्मीचं भाग्य आहे. ते भाग्य आमच्या भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाचे या ठिकाणचे आमचे पर्यावरणाचे प्रमुख संजय पायगुडे असतील, त्याचबरोबर भस्म तिकोने आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी माझ्याबरोबर आमच्या या भागातील नगरसेवक देवेंद्र वडके, अनिल बेलकर, संकेत थोपटे आणि आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, राहुल आमचा, या सगळेजण या ठिकाणी ही वारकऱ्यांची सेवा सुरुवातच इथं आम्ही करत असतो. 2 दिवस सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्ही घेत असतो आणि परवा दिवशी 11 तारखेला त्यांच्याबरोबर सासवड पर्यंत सुद्धा आम्ही जात असतो. अशा पद्धतीने या दरवर्षी येणाऱ्या वारीचं स्वागत आपण करत असतो. आपण जर बघितलं असेल तर कालच मी विधान भवनामध्ये हा वारकरी ज्यावेळेस आळंदीला पूर आला होता, 2 दिवस आळंदीची स्थिती हे होती, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं होतं की वारकऱ्यांनी पुण्यात यावं. तर त्या पुण्यात वारकऱ्यांच्या व्यवस्थेकरता शासनाने सुद्धा मदत करावी, सगळ्या शाळा उपलब्ध करून द्याव्या, अशा मी शासनाला औचित्याच्या द्वारे विधान भवनामध्ये सुद्धा मी मागणी केली होती. आणि त्याचप्रमाणे आता ह्या वारकऱ्यांची 2 दिवस सेवा आम्ही करणार आहोत. आपल्या पांडुरंगाला, ज्ञानोबा तुकोबांना आव्हान करणार आहोत की ह्या जगाला सुख समृद्धी शांती मिळो. आपली असणारी जी विश्व पसायदान आहे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता रुजू व्हावं, अशी आमची माऊलींच्या चरणी प्रार्थना, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, तुकोबांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्या वारकऱ्यांची सेवा आमच्या हातनं सतत घडावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. सर, एकूणच या ठिकाणी तुम्ही आता पाय देखील अनेक वारकऱ्यांचे तुम्ही धुतलेले आहेत आणि महिलांचा देखील तुम्ही सन्मान या ठिकाणी केलेला आहे. तुमच्या पक्षाच्या वतीने पर्यावरणपूरक त्या पद्धतीने जसं स्वागत करायला पाहिजे तुम्ही ते केलेलं आहे. एकूण अनेक समस्या वारकऱ्यांना येत असतात आणि तुम्ही जसं सांगितलं की पुराचं पाणी होतं पण त्यांना दर्शन घ्यायला भेटलं नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर लोकांनी देखील ते स्वीकारलं की बाबा चला आपण त्याला त्यांचं मान राखूया. पण अजून लोकांच्या अडचणी आहेत, त्याच्यासाठी पक्षाच्या वतीने आणि तुम्ही प्रशासनाला कशा पद्धतीचे सूचना वगैरे दिलेल्या आहेत? नाही, आता जर आपण बघितलं असेल तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आले तेव्हापासून या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या ज्या ज्या आम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने आपण करतो. हा जो पालखी मार्ग आहे तो चौपदरी केला, मोठ्या प्रमाणात तयारीत रस्ते निर्माण केले. त्यानंतर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत, देहू पासून पंढरपूर पर्यंत किंवा अनन्य ज्या पालख्या आहेत त्या जात असतात, त्या सर्व मार्गावर आपण चरण सेवा ठेवतो, आरोग्य सेवा ठेवतो. शासनाच्या वतीने अजून त्या वारकऱ्यांकरता अन्नधान्याची सेवा सुद्धा ठेवली जाते. ॲम्ब्युलन्स तिथं उपलब्ध करून दिल्या जातात. ज्या ज्या आवश्यकता आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी निर्मल वारी ही सुद्धा आपल्या माध्यमातून चालू केली होती. जिथं वारकरी जातात त्यांच्याकरता टॉयलेट्स उपलब्ध करून देणे, ते स्वच्छता ठेवणं, या सगळ्या गोष्टी ज्या वारकऱ्यांना अभिप्रेत आहे, ज्या सुखसुविधी आपल्याला देता येतील त्या देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून आपण करत असतो. आपल्यासोबत संजय पायगुडे सर आहेत. काय सांगाल सर, आता आमदारांनी आपल्याकडे इथे भेट दिली?
आमदार दरवर्षी या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी पर्यावरण आघाडीच्या वतीनं या ठिकाणी पाद्यपूजन करत असतो. तर ते आमदारांच्याच मार्गदर्शनाखाली असतं. आमदार दरवर्षी या ठिकाणी येतात. जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हापासून ते या कार्यक्रमाला येतात आणि हा पर्यावरण पूरक आपण बघितलं असेल की तिथं फुलंच आम्ही या ठिकाणी वाहिलेली आहेत आणि पुणे शहरात पाद्यपूजन करण्याची व्यवस्था म्हणजे सुरुवात ही या ठिकाणी प्रथमतः मी या ठिकाणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी पर्यावरणाच्या आघाडीच्या वतीने. बाकीच्या ठिकाणी इतर वेळी काही कोण जेवण वाटेल, कोण केळी देतील, गोडदाणी देईल, लाडू देईल. पण या ठिकाणी जे सेवा जे वारकरी विठुनामाचा जय जयकार करीत पंढरपूरकडे जात असतात, पंढरपुराचा विठ्ठलाचा ध्यास घेऊन जात असतात, त्या वारकऱ्यांचं आपण सेवा व्हावी म्हणून आम्ही त्यांचं पाद्यपूजन करून त्यांना आम्ही चरणस्पर्श करतो, वंदन करतो. आणि म्हणजेच त्यांना वंदन म्हणजे पंढरपूरच्या विठोबाला वंदन, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणाला स्पर्श, ही आमची भावना या ठिकाणी असते. आणि आमदार हेमंतजी रासने या ठिकाणी आले, ते माझे मार्गदर्शक आहेत. ते या ठिकाणी येऊन मला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल आमदारांचा मी शतशः आभारी आहे सर्वांच्या वतीने. धन्यवाद. जय हरी, जय माऊली.